रामकृष्ण हरी म्हणायना ना तवस पेनाटे बांधायचा साई शिव. आणि इथं जो पण बसतो ना त्याच संसारामध्ये न कळत झालेलं पाप आपलं बसल्याच्या नंतर आपल्या 2.5 फूट अंतरावर असं तरंगत कीर्तनात बसल्याच्या नंतर. आणि जो अर्धा कीर्तन मग उठीन निघ जास ना तो पटास ना पाप डोकावर लईन निघ जा. हा हा विनोद म्हणून नाही, सत्यता सांगतोय. मग तुम्ही म्हणसाल महाराज कीर्तन नंतर उठा नाही का? कीर्तन नंतर उठा ना, पण आमचे महाराज मंडळी एक भजन गातात, जय विठ्ठलचं शेवटचं भजन. जय विठ्ठलचा भजनाची अशी ताकद आहे ना, त्या सगळ्या पापाची होडी होते आणि तुम्हाला जायला रस्ता मोकळा असतो. जोपर्यंत जय विठ्ठलचं भजन होत नाही तोपर्यंत जागा सोडायची नाही, हा कीर्तनाचा नियम आहे. हा मुसलमानास लोकेशकडे देखा तुम्ही, नमाजले जब बशी घ्यात ना टाचनपडी तरी आवाजी पुरवस्तो लोक मोबाईल उचलावत नाही. पोरे जर रडी रडी मरी घ्या तरी पोऱ्याला हात माल्यावत नाही. आणि आपला चालू कीर्तन उठीन घर. अरे काय येडा धंदा शेव. 11:15 वय झाले म्हणा बी टाइम वय जायले म्हणा बी काय नाही किलो खांडे तिथलं इकिन निघ नाही माल बी म्हणा बी टोपलं खाली वय घे ना. असा विचार करायचा. दुसरं कीर्तन करीश नाही येलोर सुद्धा महाराजीतला थलथल कराय ना. आणि तुम्ही पहिला कीर्तन मा डांगे टाक ना पाय ढिला पडी घ्या तुम्हाला. स्वाभिमानाने आपण कीर्तनाला बसलं पाहिजे. कीर्तन टाइमपासचं साधन नाही दादा. कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी, कीर्तनाची मर्यादा. कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही माझ्या धर्माची संस्कृती. कीर्तनाची मर्यादा. असं काही बी करत पडा ना काही अडान माय. विठ्ठल विठ्ठल काय टेन्शन घेऊ नका. 10 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. आवरून 10 मिनिटं मा नाही अजून अजून चाल देऊ मग त्या बाकीना घर जाय राहणार त्यातले जाऊ दे. असं आहे का? मला काय माहित बाकीना उलगेल वावरे होता का. विठ्ठल 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 ऐका, एक चरणाचा भावार्थ सांगितलेला आहे. उर्वरित 3 चरण बाकी आहेत. एक चरण मा जर कधी आपले 2 तास लागतच होतील, अजून 3 चरण बाकी येतात म्हणजे 6 तास बटशात का. हा म्हणजे पुरा तुम्ही म्हणा वसूल करायला येईल. काळजी करू नका. 10 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. सगळ्यांनी आता काय करायचं, हाताने टाळी मुखाने नामचिंतन. तुम्हाला शपथ आहे मी बोलेल पण जागा कोणी सोडायची नाही राव. शपथ आहे तुम्हाला. चालेल ना पक्का ना. बोले पाय लंबा कर द्या लागेच ते. मी कोणले बोलस का पाय का बिला वाडा असा वाकडा बसणार कसा का बट्ट्याने कीर्तन मा बसाबो. कारण आता अशी उपाधी झाले दोन्ही टाइम खिचडी खाता काय तंगडा बी धीर धरते. रात्री खिचडी सकाळ मा बी तयार तैनी ती दडका देते या बहिणी. खिचडीने उजी सत्यानाश करेल बहिणी. पाय धीर मारतात नाही खावाले चांगलं नाही. या मला फोन करी करी सांगतो बाबा आमना गाव म्हणून का खिचडीनं सांग देत जाओ आमनी हिंमत होत नाही घरमा सांगायनी. तुम्ही बोलता दामादरीला संध्याकाळी वहिनी का टाइम देखील ते आता काय ऍडजस्ट व्हावं नाही माय. मग नवराला देखील माय कंबरी बी काय टंकी राहिना डोकसं बी दुखी राहिना वातावरण बी इथलं काय गंत देऊ माय खिचडी टाक देऊ माय. बोलता दामादरीला तुम्ही खिचडीनं त्यामुळे पायटा नागतास. हो काय काळजी करू नका. मस्त पायला माडीन बसला तरी आपला विरोध राहणार नाही. हो पण पायला म्हणणारा 45 न पुरला पाहिजे बरं. नाही ते 17-18 वरीस ना बी तंगड्याला माडीच्या एक बुकामा मुखा करते जू. हा आता सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची. हाताला टाळी मुखाने नामचिंतन. सगळ्यांनी टाळी वाजवायची. जो टाळी वाजून भजन करणार नाही, जो भजन करणार नाही त्याला त्यान बाजूवालानी शपथ रे भाऊ. बाजूवाल्यांचे मन हो माय मी मर जात होतो मन हो हो ताई मन हो. सगळ्यांनी भजन गायचे. टाळी वाजून भजन गायचं. महाराज विठोबा रखुमा